नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की पोलीस भरती 2026-27 धक्कादायक बातमी आहे बघा. लेखी परीक्षेमध्ये मोठा बदल झालेला आहे आणि नवीन सिलेबसनुसार पॅटर्न सुद्धा जाहीर आहे आता. आता नेमका तुम्हाला अभ्यास कसा करायचा, काय करायचा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला 90+ मार्क पडले पाहिजे आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं इथे सिलेक्शन झालं पाहिजे. याची सर्व काही माहिती मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहायचं. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना दादांनो तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. लेखी परीक्षेमध्ये कोणता बदल झाला आहे ते सगळं काही सांगतो. नवीन पॅटर्न कसा असणार आहे तेही सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो बघा, तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर पेजला सुद्धा फॉलो करून घ्या. पण इथे जर का तुम्हाला आता दिसत असेल बघा, की आता तुम्हाला स्क्रीनवरती काय दिसतंय, माझा नंबर दिसतोय, बरोबर आहे. तर तुम्ही नवीन असाल तर या नंबरवरती तुम्हाला WhatsAppला मला नाव आणि जिल्हा सांगायचं. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हीडी ऑल एक्झाम किंवा दशरथ सर या नावाने सेव्ह करून घ्या. जेणेकरून माझ्या टेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट भेटत जाईल. नवीन असाल तर नाव आणि जिल्हा सांगायचा. माझा नंबर सेव्ह करा. मीही तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. टेलिग्राम चॅनल नक्की दादा हो जॉईन करा, कारण तिथं महत्त्वाच्या माहिती फ्रीमध्ये मिळत असतं. स्टडी मटेरियल वगैरे, चालू घडामोडी वगैरे फ्रीमध्ये भेटत असतात. ठीक आहे बरोबर. आता मेन आपल्या मुद्द्यावरती येऊ. त्याच्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओच्या शेवटी काही महत्त्वाचं सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू आणि शेवटपर्यंत बघत राहायचा. मेन महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊ की धक्कादायक बातमी कोणती आहे, लेखी परीक्षेमध्ये का बदल झाला आहे आणि मोठा बदल होणार आहे, कशामुळे होणार आहे, ती सगळी काही माहिती मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. एकदम व्यवस्थित ऐकून घ्या. परवा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की गट क्रमांक 5चा पेपर झाला आणि गट क्रमांक 5च्या पेपरमधील विठ्ठल बडे सरांच्या पुस्तकामधील त्यांचा एक प्रश्नपत्रिका संच होता 50 प्रश्नपत्रिकाचा. तर त्याच्यामधील 85 प्रश्न त्यांनी एकाच प्रश्नपत्रिकामधील तिथील समादेशकांनी डायरेक्टली एकाच प्रश्नपत्रिकामधील 85 प्रश्न घेतले. तुम्हाला सुद्धा माहिती असेल. मग त्यांनी ते 85 प्रश्न घेतल्यामुळे काय झालं माहिती आहे का, की इतर जे काही म्हणजे अकॅडमीवाले आहे, इतर काही लोकांनी तिथे म्हणजे पोरांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं, की एकाच पुस्तकामधून कॉपी का झाली ही. तर त्याच्यामुळे तिथला पेपर आता गट क्रमांक 5चा रद्द झाला आहे. आणि पोरांनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की गट क्रमांक 5चा पेपर रद्द होऊन आता परत तो 24 मेला पेपर होणार आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. मग नेमकं आता धक्कादायक बातमी कोणती आहे, पॅटर्न कसा चेंज झाला हे मी तुम्हाला सांगतो. आणि येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे इथं आता पॅटर्न चेंज होईल का नाही हे मी तुम्हाला सगळं काय सांगणार. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर वरणगावचा पेपर झाला. वरणगावचा पेपर हा पॅटर्नला धरून नव्हता. म्हणजे पॅटर्न कसा, म्हणजे पॅटर्नच होता 25/25चा. पण पोरांनो आपल्याला सुद्धा माहिती होतं की इथून मागचे जे काय आपले पेपर झाले पोलीस भरतीचे, त्याच्यामध्ये प्रश्नांचं रिपिटेशन होत होतं. म्हणजे काय, मागचेच प्रश्न उचलून तिथील आपले जिल्हा पोलीसला असेल तर तिथील SP वगैरे तिथलेच प्रश्न उचलून टाकत होता. SRPFला जर असेल तर SRPFचे समादेशक सुद्धा मागच्याच प्रश्नपत्रिकामध्ये झालेले प्रश्न जवळपास 90% असे प्रश्न झालेलेच प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकामध्ये दिसत होते. म्हणजे आपल्याला नवीन पेपर बघायला भेटत होता. या वर्षी तसं झालं. पण काय झालं, इथून मागेही तसंच होत होतं. पण काय झालं, गट क्रमांक 5ला एकाच प्रश्नपत्रिकामधील प्रश्न घेतल्यामुळे तिथं तो पेपर त्यांना रद्द करावा लागला आणि आता नवीन पेपर 24 मेला होणार आहे त्याचा परत. पण आता वरणगावला तुम्ही सुद्धा बघितलं असेल की प्रश्नांचं रिपिटेशन इथं आपल्याला झालेलं दिसत नाहीये. मग पोरं काय म्हणायला लागले, सर पॅटर्न चेंज झाला का? काय म्हणू लागले की सर पॅटर्न चेंज झाला का? तर मित्रांनो बघा, एकाच पेपरवरून पॅटर्न चेंज होईलच अशी शाश्वती आपल्याला देता येत नाहीये. आता अजून एक गोष्ट अशी आहे की जर का गट क्रमांक 5चा पेपर जर का त्याच्यामध्ये प्रश्न हे रिपीट झालेले नसेल तर समजून घ्या जवळपास पॅटर्न चेंजच झालेला राहील येणाऱ्या भरतीमध्ये. जर का गट क्रमांक 5चे प्रश्न आता पेपर 24ला होईल, त्याच्यानंतर आपल्याला समजेल की रिपीट झाले की नाही झाले. आता कसं येऊ, आता काही येऊ. आता परवा तुम्ही म्हणसान की सर आता गट क्रमांक 20ला नाही का पेपरमध्ये कताई मागचे प्रश्न आलेले नाहीये, सगळे नवीन प्रश्न आहे, काय सुचना झाले, सगळं काय नवीनच आहे. GK बघा तुम्ही तिथलं मागचे प्रश्न कुठेच उचलले नाही, सगळे नवीन नवीन टाकले. परवा एखाद्या अर्ध्या गटाचा पेपर अवघड येतच असतो. तुम्हाला सुद्धा माहिती आहे. एखाद्या अर्ध्या जिल्ह्याचा पेपर अवघड येतच असतो. म्हणून एकाच पेपरवरून अख्खं गेस आपल्याला काढता येणार नाही की पॅटर्न लगेच चेंज होईल म्हणून. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गट क्रमांक 5चा पेपर जर का रिपीट झाला नाही, म्हणजे रिपिटेशन म्हणजे मागचे प्रश्न जर का तिथे विचारण्यात आले नाही आता
मेला. तर समजून घ्या पॅटर्न जवळपास चेंजेस झालेला राहील. मग कसाही पॅटर्न चेंज हो द्या, नवीन सिलेबस कसा राहू द्या. आता सिलेबस तर त्यांनी आपल्याला पहिल्यांदा ठरवून दिलेला आहे की 4 विषय आपल्याला मराठी, व्याकरण, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, सामान्य आणि चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या. 4च विषय आहे. मग कसाही पेपर येऊ द्या, काय म्हणतो मी तुम्हाला, कसाही पेपर येऊ द्या, पॅटर्न चेंज होऊ द्या, काही होऊ द्या, नेमका अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो. आता अभ्यास आपण कसा केला पाहिजे जेणेकरून बघा आपल्याला 90+ मार्क इथे पडले पाहिजे. कसाही पेपर येऊ द्या, 90+ मार्क आपण घेऊ शकतोय. कसाही पेपर येऊ द्या, वरणगाव सारखा जरी पेपर असला तर त्या पेपरमध्ये 90+ मार्क पडू पडू शकत नाही अशी गोष्ट नाहीये. भंडाऱ्यासारखा पेपर आला तर त्या पेपरमध्ये नाही पडू शकत. मागच्या वर्षीचा बरं का, तुम्ही सांगे सर या वर्षीचा तर नाही, मागच्या भरतीत जो भंडाऱ्याला पेपर झाला होता त्याच्यामध्ये नाही पडू शकत 90, पण वरणगावच्या पेपरमध्ये 90+ मार्क पडू शकते. कारण तो सिलेबसला धरून होता, फक्त रिपिटेशन प्रश्नांचं झालेलं नव्हतं. अवघड थोडेफार गणित विचारण्यात आले होते. मग आता तुम्हाला अभ्यास कसा करायचा, सेल्फ स्टडी कशी करायची, अभ्यास आपण कसा केला पाहिजे जेणेकरून आता पॅटर्न आता इथे चेंज होण्याच्या मार्गावरती आहे. मग कसं काय करायचं सगळी माहिती सांगतो बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहायचा आहे. बघा पोरांनो, आता तुम्हाला सांगतो तुम्ही आतापर्यंत काय केलं काय नाही केलं, तुम्हाला किती मार्क पडत होते, किती मार्क पडत नव्हते, तुम्ही आतापर्यंत म्हणजे वेटिंगला राहिला असाल, तुम्ही काय झालं, तुम्ही ग्राउंड क्वालिफाय नसेल झाला आणि तुम्हाला आता 50-55 मार्क पडत असेल, तुम्ही कितीही अभ्यास करता तरी तुमच्या लक्षात राहत नसेल, तुम्ही भरपूर वर्ष झाले भरती करता, तुमची 4थी 5वी 6वी 7वी भरती आहे किंवा 2री 3री आहे, पहिली भरती आहे, कितीही असू द्या, म्हणजे काय ज्या 12 भानगडी झाल्या त्या गंगेत मिळू द्या आता. पण आता आपल्याला अभ्यास कसा करायचा बघा. परवा एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक 13. आता तुम्ही मला सांगा की सर या टास्क काय आहे, हा टास्क म्हणजे एक सेल्फ स्टडीचा भाग आहे दादा. हे टास्क म्हणजे काय आहे, एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. रोजच्या रोज मी तुम्हाला टार्गेट देणार, ते रोजच्या रोज तुम्ही पूर्ण करायचं सेल्फ स्टडीच्या माध्यमातून. आता जर का परवा तुम्हाला 90+ मार्क घ्यायचे असेल नवीन पॅटर्ननुसार, तर तुम्हाला मी सांगतो तसा अभ्यास करणं लागणार आहे. आतापर्यंत तुम्ही लय लोकांवर विश्वास केला, नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांवरती, तरी तुमचे मार्क वाढले नसेल तर परवा एकदा आपल्यावर विश्वास करून बघा. मी सांगतो तसा अभ्यास करा, तुमची लेखी 4 महिन्यामध्ये 90+ होते सेल्फ स्टडीनं. फक्त मी टार्गेट देणार, ते तुम्हाला पूर्ण करत चालायचं. त्याची वैशिष्ट्यही तुम्हाला सांगतो की टार्गेट कसं असणार आहे, त्याच्यानंतर त्याचा डेमोही तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या हो, आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त क्लासेसवरती कुठलाच माईचा लाल भरती होत नाहीये. तुम्ही कुठलीही अकॅडमी लावा, कितीही मोठी अकॅडमी लावा, फक्त तुम्ही क्लासेस करून भरती होऊ शकत नाही. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भरती व्हायचं असेल तर परवा तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागणार आहे. मग सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालन का दादा, हो तर नाही. सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला समाज स्टडी करावी लागणार आहे आणि मी जो टास्क देतो परवा तो तुम्हाला करावा लागणार आहे. मग टास्क काय आहे, एक टार्गेटेड स्टडी आहे. मी रोजचा टार्गेट देणार, ते रोजचं पूर्ण करायचं. इमानदारीने सांगतो 4 महिने जो पण माझ्यासोबत मी दिलेलं टार्गेट पूर्ण करेल त्याची लेखी 90+ 4 महिन्यामध्ये होईल. पेपर कसाही येऊ द्या, भंडाऱ्यासारखा सोडून बरं का. पोलीस भरतीच्या पॅटर्नला धरून जर पेपर आला, भलेही रिपिटेशन नाही झालं प्रश्नाचं, तरी सुद्धा 90+ मार्क पडतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण परवा मी स्वतः सांगत नाहीये. मी आतापर्यंत याच्या 12 बॅच झाल्या माझ्या. तुम्ही आतापर्यंत जे काही पूर्व भरती झाले आपल्या या बॅचेसचे, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याच्या प्रतिक्रिया बघू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. याचा मी तुम्हाला आता परवा काय करतो माहिती आहे का, याचं मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो की कशा पद्धतीनेही तुम्हाला टास्क असणार आहे, किती दिवसाचा असणार आहे, कधीपासून चालू होणार आहे, सगळी काय माहिती सांगतो. ॲडमिशन कसं करायचं डेमोही दाखवतो. याच्यासोबत तुम्हाला अजून काय काय भेटणार आहे हेही सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहायचं आहे, ठीक आहे. हो एक गोष्ट अजून पण एक तुम्हाला महत्त्वाची अशी सांगतोय ती की परवा तुम्ही किती वाचता, याच्यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व राहत आहे. पॅटर्न ओळखून तुम्हाला अभ्यास इथं करायचा आणि मी जे टार्गेट देईन ते तुम्हाला पूर्ण करायचं. माझ्या इमानदारीनं सांगतो 4 महिने तुमच्या आयुष्यातले मला द्या, तुमची लेखी 90+ बनवून देतो. भले पेपर कसाही येऊ द्या, मी सांगतो तसा अभ्यास करा. नाही जर का लेखी 90+ झाली तर मग मला बोला, ठीक आहे. आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाकायचं. आता परवा मी तुम्हाला सांगतो की आपण याचे काय बघूया वैशिष्ट्य बघूया की याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे. तर चला दादा हो, आता आपण बघूया की बघा परवा याच्यामध्ये बघा हा आपला 4 महिन्याचा मास्टर प्लॅन असणार आहे. किती महिन्याचा रे, 4 महिन्याचा आपला हा मास्टर प्लॅन असणार आहे. आणि हे बघा याच्यामध्ये 4 महिने म्हणजे किती, 120 दिवस, ठीक आहे. यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा, कोणता टॉपिक घ्यायचा, याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे. बाबा रोजचं काय केलं पाहिजे, किती प्रमाणात केलं पाहिजे, कुठला विषय किती वेळ वाचला पाहिजे, कुठल्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे, PYQ किती प्रमाणात केली पाहिजे, चॅप्टर झाल्याच्या नंतर काय केलं पाहिजे, ते सगळी काही माहिती दादा हो तुम्हाला याच्यामध्ये देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा बघा की 25 मे पासून टास्क चालू होणार आहे. 25 मे पासून मी तुम्हाला हे टार्गेटेड स्टडी देण्याचं काम चालू करणार आहे. 25 मे पासून तुमचा हा टास्क चालू होणार आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला
टास्क हा व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. दादा हो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाहीये. काय म्हणतो मी, तुमचं मोबाईलचं स्टोरेज भरू नका, कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. तुम्हाला जो काय टार्गेट स्टडी भेटणार आहे, जो काय टार्गेट भेटणार आहे, जो काय टास्क भेटणार आहे, तो तुम्हाला व्हॉट्सअपवरती दादा हो इथे मिळणार आहे. चौथा मुद्दा संपला. पाचवा बघा, मी रोज जो अभ्यास देईल तेवढा तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा. मी जेवढं सांगेन तेवढंच करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. परवा आता लय लोकांवर विश्वास केला, एकदा या दसरे ते मास्तरवरती करून बघा. मी सांगतो ते करा, इमानदारीने सांगतो. परवा हो, 4 महिन्यामध्ये 90+ लेखी तुमची होणार म्हणजे होणार, गॅरंटी देतो तुम्हाला. आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला, लय अकॅडम्या लावल्या, लय पैसा घातला. दादा हो, एकदा मी सांगतो ते करा. लय स्वतः सेल्फ स्टडी करून बघितली ना, मी सांगतो तशी सेल्फ स्टडी करा. मी सांगतो ते टार्गेट पूर्ण करत चला. कशी तुमची लेखी 90+ होत नाही, पॅटर्नला धरून होणार आहे. मी सांगतो ते करा, त्याच्या पलीकडे काहीच करू नका. ठीक आहे. आता 5वा मुद्दा बघितला आपण. 6वा मुद्दा की प्रश्नपत्रिका कधी आणि कशी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल. की बाबा प्रश्नपत्रिका कशी सोडली पाहिजे, प्रश्नपत्रिका सोडायची म्हणजे स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगण्यात येईल की प्रश्नपत्रिका कशी सोडली पाहिजे आणि कधी सोडली पाहिजे. कशी सोडली पाहिजे हे तर मी तुम्हाला आपल्या ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घेसाल, त्यावेळेस तुम्ही टास्क जॉईन करसाल, त्यावेळेस मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये सांगणारच आहे. पण प्रश्नपत्रिका कधी सोडली पाहिजे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. की दादा हो बघा, प्रश्नपत्रिका कधी सोडली पाहिजे. आता काही शिक्षक लोक काय बोलतात की रोज एक प्रश्नपत्रिका सोडा. मी म्हणतो रोज एक सोडू नका. कोणी एक प्रश्नपत्रिका रोज एक सोडली पाहिजे. जे वेटिंगला राहिले, ज्यांचा ऑलरेडी स्कोर 85 वगैरे आहे, त्यांनी 85+ वगैरे आहे, त्यांनी रोज एक प्रश्नपत्रिका सोडली तर चालेल. तुला मार्कच 50 पडू राहिले आणि तू रोज एक प्रश्नपत्रिका सोडू राहिला, 50 मार्काचे तू तुक्के मारू राहिला, म्हणजे तू स्वतःला येडं घोषित करू राहिला. बरोबर, रोज एक प्रश्नपत्रिका सोडून या पोरांसाठी उपयोग नाही. उपयोग कोणासाठी, ज्यांचे 85+ मार्क आहे, 80-82 असे मार्क पडतात, त्यांनी रोज एक सोडली तर काय हरकत नाहीये बाबा. पण तुला मार्कच किती पडू राहिले, तुला मार्कच पडू राहिले 50 प्रश्नाचे तू तुक्के मारू राहिला, काय उपयोग नाहीये. एक काम करायचं, तुम्हाला सांगतो, फक्त क्लासेस करून कोणी भरती होत नाही. क्लासेस करा. क्लासेस केल्याच्या नंतर 4 महिन्याचा आपला टास्क जॉईन करा. टास्कनुसार 4 महिने सेल्फ स्टडीनं अभ्यास करा आणि त्याच्यानंतर बिनधास्त एक रोज प्रश्नपत्रिका सोडवा. मी इमानदारीने सांगतो, जो पण पोरगा माझ्यासोबत मी सांगेन ते 4 महिने जर त्याने केलं तर इमानदारीने सांगतो 90+ लेखी त्याची होणार म्हणजे होणार, गॅरंटी देतो मी तुम्हाला. आतापर्यंत लय अभ्यास केला तुम्ही, मी सांगतो तसा अभ्यास करा. नजर नाही झाली ना 90+ लेखी, चॅनलला सबस्क्राईब करा. अरे मी काय ही पहिली बॅच आहे का काय माझी? अरे 13वी बॅच चालू आहे, ऑलरेडी 12 बॅच झाल्या माझ्या. तुम्ही बघू शकता पोरांचा परफॉर्मन्स, बघू शकताय, प्रतिक्रिया बघू शकताय. टेलिग्रामवरती लागलेल्या पोरांच्या प्रतिक्रिया बघा. व्हिडिओ दिले पोरांनी, स्वतः व्हिडिओ दिले मला की सर तुमच्यामुळे फायदा झाला. अभ्यास कसा करायचा हे पोरं कुणी सांगत नाही महाराष्ट्रामध्ये. एकमेव मी माणूस आहे की अभ्यास सेल्फ स्टडीचा कसा करावा हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता हे तुम्हाला समजलं. 7वा मुद्दा बघा की टास्क PDF मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल. बाबा काय वाचायचं काय नाही वाचायचं हे पण तुम्हाला समजेल. मी तुम्हाला थोडं टार्गेट देणार आहे, थोड्यामध्ये गोड करायचं. बरोबर, दिवसभरात जेवढं सांगितलं तेवढंच करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. जर नाही तुमचा अभ्यास झाला तर मग मला बोला, मी सांगतो ते करा. डेमो दाखवतो की कशा पद्धतीने टास्क देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, मी सांगतो ते तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. 8वा मुद्दा बघा की आयुष्यातले 4 महिने प्रॉपर रोज 8 तास अभ्यास करा आणि वरती मिळवा. एक गोष्ट लक्षात घ्या पोरं हो, तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जर का अभ्यास करत असाल तर तुम्हाला 12 तास आणि 14 तास अभ्यास करायची गरज नाहीये. 4 महिने काय म्हणतो मी तुम्हाला, 4 महिने तुमचा सेल्फ स्टडीच्या माध्यमातून मी सांगतो त्या पद्धतीने टास्क पूर्ण करून विथ PYQ सहित मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. 4 महिने, 4 महिन्यात तुमची लेखी 90+ होईल आणि रोज 8 तास अभ्यास करा. याच्यावरती अभ्यास करू नका, कारण प्रत्येकी विषयाला 1.5 तास पोराव. आपल्याला PYQ ला 2 तास द्यायचे, झाले 8 तास. 8 तास अभ्यास करा. आपल्याला कलेक्टर व्हायचं नाही रे, आपल्याला PSI व्हायचं का नाही, आपल्याला DYSP व्हायचं का नाही, आपल्याला काय व्हायचं आहे, पोलीस शिपाई. पोलीस शिपाईसाठी 12 तास अभ्यास करायचा. मग येडा लागला का तुला, तू कर ना PSI ची तयारी, MPC कर, कंबाईन कर, तिकडे UPSC ला जाय. नाही, आपल्याला 8 तास अभ्यास करायचा. पण अभ्यास करत असताना दादा हो आपल्याला काय करायचं माहिती आहे का, स्मार्ट स्टडी करायची आहे. स्मार्ट स्टडी करायची आहे, असं गाढव मेहनत नाही घ्यायची. उगं येड्यासारखं वाचत राहतंय. तात्याचा ठोकळा घेतला, दिवसभर वाचला, अर्धा वाचून काढला त्या येड्याने. पण काय करावं त्याला, दुसऱ्या दिवशी विचारलं, बाबा महाराष्ट्राची राजधानी कोणती, लागला तो डोकं खाजाला, मला लक्षातच नाही राहिला म्हणे. काय करावं म्हणे, पण वाचलं तर लय. मग त्याच्या प्रमाणात खायचं नाही, एवढं नाही खायचं परव. मी सांगतो त्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने खात चला. अरे जीकेचे पण मार्क जाणार नाही तुमचे. आणि गणित, मराठी व्याकरण, हे बुद्धिमत्ता, हे तर आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखे विषय आहे. मी सांगतो ते करा रे. लय लोकांवर विश्वास केला, एकदा माझ्यावरती करून बघा. सेल्फ स्टडी कशी करायची ना हे सांगणारा पठ्य अख्ख्या महाराष्ट्रात फक्त दत्तदे सर आहे आणि त्याचा रिझल्ट पण आहे. फक्त बोंबलून दाखवत नाही. टेलिग्रामला प्रतिक्रिया बघा, पोरांनी दिलेले व्हिडिओ बघा, इंस्टाग्राम ID आहे आपली, तिथं मी रील टाकल्या त्या पोरांच्या, तेही बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा
25 सप्टेंबरपर्यंत म्हणजे हां, 9वा मुद्दा बघा, की रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला, तर 4 महिन्यामध्ये संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो. मी तुम्हाला सांगितलं अगोदर, की पोरांनो, आपल्याला फक्त म्हणजे क्लासेसवरती कुठलाच माहीचालाल भरती होत नाही आणि भरती व्हायचं असेल तर सेल्फ स्टडी करावी लागते. मग सेल्फ स्टडी करत असताना उगा काही फापट पसारा करण्याचा उपयोग आहे का? गड्डी पारायण करण्यामध्ये काहीही वाचत राहायचं, दिवसभर वाचत राहायचं, 12 तास आणि 14 तास अभ्यास करू राहिला आणि मार्क याला पडू राहिले 55 आणि 60. काय तू जीव दे ढोरं वळ तिकडे गावाकडे जाऊन 4 वर्ष झाला अभ्यास करत आहे, 90 प्लस स्कोर जात नाही. तू काय कामाचा आहे बाई? पोरं पहिल्या भरतीत भरती हो राहिले आणि तुला इथे 55 आणि 60 मार्क पडू राहिले, 85 मार्क पडू राहिले. तू झाले 2-2, 3-3 वर्ष वेटिंगला अडकू राहिला. अरे का अडकू राहिला? अरे चुकावरती काम कर ना. ज्या पेपरला पोराला 97 मार्क पडू राहिले, तू तिथे 90 मार्क घेऊ राहिला. उपयोग आहे का तुझा? मी सांगतो ते कर ना. मी सांगतो ते कर. वेटिंगला असू दे, काही असू दे, मी सांगतो ते कर. तुझे मार्क हे वाढणार म्हणजे वाढणार. टॉप करणार तू. तुझं ग्राउंड 45 बनवलं ना तू आणि तर तू टॉपच करणार. काय सांगतो मी तुला? तू टॉप करणार. डायरेक्ट ओपन मधून लागणार आहे. आपला शब्द आहे. फक्त मी सांगतो ते करायचं आहे तुला. ठीक आहे. 10वा मुद्दा बघा, की 25 सप्टेंबरपर्यंत हे म्हणजे 25 सप्टेंबरपर्यंत हे 4 महिने आपला टास्क चालू राहणार आहे. म्हणजे चालू कधी होणार आहे? 25 मे पासून आणि संपणार कधी आहे? 25 सप्टेंबरला. म्हणजे एकूण 4 महिने हा आपला टास्क चालू राहणार आहे दादा. म्हणजे 120 दिवस. शेवटी एवढं सांगेन, 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा, तुमचा रिझल्ट 100% येणार आहे. मी सांगतो ते करा रे. त्याच्या पलीकडे काही करायची गरज नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला कलेक्टर नाही बनवू शकत ना आणि माझी परिस्थिती नाहीये, माझं तेवढं ज्ञानही नाही की जे करून मी तुम्हाला कलेक्टर बनवल. पण मी तुम्हाला इमानदारीने सांगतो, मी तुम्हाला पोलीस बनवू शकतोय. ते पण थाटात आणि ते पण इज्जतीत आणि ते पण टॉपचा पोलीस. फक्त मी सांगतो ते करत चल. मी सांगतो तेच कर. त्याच्या पलीकडे काय करू नको. 4 महिने तुझं आयुष्यातले मला दे. तू तुझं ग्राउंड सेल्फ स्टडीने करून घे. म्हणजे सेल्फने ग्राउंड करून घे तुझं किंवा एखादा ग्रुप आहे, एखादा कोच पाहिजे त्याच्याकडे ₹500-1000 महिन्यानं ग्राउंड लावून दे. 45 ग्राउंड बनेल. लेखीची जिम्मेदारी माझ्यावरती दे. मी सांगतो ते कर. नाही लेखी 90 प्लस झाली मग मला बोलायचं, भाऊ आजकालचा अनुभव नाही आहे. मी 5-6 वर्ष झालं या क्षेत्रात काम करतोय आणि टॉपचा पोलीस तुला बनवल्याशिवाय राहणार नाही. फक्त तू इमानदारीने तुझं टास्क पूर्ण करत चालायचं. इमानदारीने मी सांगेन तेवढं पूर्ण करत चालायचं आहे तुला. ठीक आहे. आता हे बघितलं आपण. 12वा मुद्दा बघा, की शेवटी एवढंच सांगतो रे, डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येईल. अभ्यास सोडू नका. मी काय सांगतो तुम्हाला, डिसेंबर 2026च्या अगोदर जाहिरात येईल. कुठल्या महिन्यात येईल ही मला महिना माहीत नाहीये. कोणी म्हणतं सप्टेंबरला येईल, कोणी ऑक्टोबरला. ते जे काही शिक्षक आहेत ते त्यांचं अनुमान लावतोय. पण आपण महिना सांगत नाही. पण डिसेंबर 2026च्या अगोदर जाहिरात येईल. प्रोसेस मात्र जानेवारी 2027 मध्ये चालल्या जाईल. एवढी मात्र शाश्वती आहे. पुढच्या सक्रातीला तुझं ग्राउंड होईल एवढं मला माहिती आहे. पण डिसेंबर 2026च्या आज 100% जाहिरात येणार आहे आणि 18 ते 20,000 पदाची भरती राहणार आहे. हे निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नको बाबा. मी तुला एक गोष्ट सांगतो तळतळून, की हे जे काय पोलीस भरती आहे ना, ही दरवर्षी होत असते. याच्यामध्ये तुला सांगतो, हे ग्रामसेवक, तलाठी, वनरक्षक, आरोग्य सेवक हे खाकार-खुकार पदं नाही आहे रे आपले. आपलं पद हे पोलीस आहे आणि पोलीसही दरवर्षी रिटायर होत असतात. त्याच्यामुळे आपल्याला तुला सांगतो भरती ही निघणार आहे आणि आजकालचं बोंबलत नाही रे. तुला सांगतो मी भरती निघणार आहे यार. किती ओरडू-ओरडू सांगू, काय डोक्याला ताण आहे. ठीक आहे. सांगतोय भरती निघणार आहे. माझं ऐक. आपला लय अनुभव आहे. जे पोरं मला फॉलो करतं पहिल्यापासून त्यांना माहीत असेल. माझं तर सांगतं तेच खरं आहे. ठीक आहे. आता बघा 13वा मुद्दा, मी सांगतो ते करा, रिझल्ट 100% येणार आहे. मी सांगतो ते करा. काय सांगू यार तुम्हाला आता. मी सांगतो ते करा, रिझल्ट 100% येणार आहे. मी सांगतो तेच करायचं तुम्हाला आता आहे. आता कसं आहे माहिती आहे का, मी आहे गावठी माणूस. गावठी म्हणजे आपला खेड्यापाड्यातलाच आहे मी पण. त्याच्यामुळे आपल्या तोंडामध्ये चालता बोलता जे काही आपण बोलत असतो, साधारणतः ते तोंडात येतं माणसाच्या. पण काय करता येईल ते बोलता येत नाही. कारण काय YouTubeची कम्युनिटी गाईडलाईन्स असते. ठीक आहे. आत्ता बघा 14वा मुद्दा अति महत्त्वाचं आहे, लय महत्त्वाचं आहे दादा हो, की निगेटिव्ह लोकांच्या जे काही टगे असतात ना टगे, आता भरती होत नाही बुवा. आत्ताच भरती झाली बुवा आणि तो भरतीच होत नाही. तो इथंच राहणार आहे. मी तुला सांगतो ना, जो म्हणतो ना भरती होणार नाही, जाहिरात येणार नाही, तो जाग्यावरच राहणार. तुला तो कधी उभाच दिसणार. तो पुढच्या भरतीची वाट पाहत राहणार. तो तयारी करणार नाही. तो अभ्यास करणार नाही. भरती होत नाही बुवा. 2 वर्ष होत नसती. अरे मी सांगतो ना तुला, इथं माझा अनुभव आहे ना. माझा अनुभव आहे ना. मी सांगतो ना यार, विश्वास करा ना माझ्यावरती. ठीक आहे. तर भरती येणार आहे. डिसेंबर 2026च्या 100% जाहिरात येणार आहे. 18 ते 20,000 पदं असणार आहे. लक्षात राहू द्या. 15वा मुद्दा, रोज एक 100 मार्काचा प्रश्नपत्रिकाचा पेपर आहे. जर का तुम्ही याच्या टास्कमध्ये प्रवेश घेतला, तर रोज एक 100 मार्काचा पेपरही तुम्हाला याच्यामध्ये फ्री भेटणार आहे. याच्यासाठी काही पैसे लागणार नाही तुम्हाला. याच्यामध्येच भेटणार आहे सगळं काय. त्याच्यानंतर रोज मैदानी टास्क मिळणार आहे. ज्याला फॉलो करायचा त्याने करा. मैदानी टास्क मी सांगू शकत नाही. कारण मैदानी टास्क हा तुम्हाला करावा लागत असतो. तुम्ही किती प्रमाणात फॉलो करता हे मला माहीत नाही. पण जो पण करणार फॉलो त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला 1600 मीटर वीक असेल, गोळा वीक असेल,
100 मीटर असेल तर मी दिलेल्या मैदानी टास्कमध्ये ते सुद्धा कव्हर होईल 4 महिन्यामध्येच. फक्त मी सांगतो ते तुम्हाला करायचं आहे. पण अगोदर तुम्ही मैदानी चाचणीसाठी अगोदर तुम्ही काहीतरी सराव केलेला असायला पाहिजे. नाहीतर 4 महिने मी दिलेल्या मैदानी चाचणी टास्कचा तुम्हाला फायदा होणार नाहीये. लेखीचा मात्र 100% होईल ही गॅरंटी देतो. कारण मैदानीला कसं राहतं माहिती आहे का? ते शरीराचं काम राहतं दादा हो. आणि तुमचं शरीर आधी रुळलेलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी तुमचा स्टॅमिना तरी बनलेला पाहिजे. त्यावेळेस मी दिलेला तो मैदानी टास्क तुम्ही फॉलो करायचा आहे. आणि जे रेग्युलरचे आहे वेटिंगला राहिले असेल, 2-4 भरत्या दिल्या असेल, 1-2 भरत्या दिल्या असेल, त्या पोरांनी सांगतो मी, त्या पोरांना सांगतो, की पोरांनो तुम्ही मी दिलेला मैदानी चाचणी टास्क करू शकताय आणि लेखीचा पण करू शकताय. लेखीचा तर कोणी पण करू शकतं बरं का, त्याला काही बंधन नाही. पण मैदानी चाचणीचा मी काय म्हणतो तुम्हाला, तुमचं शरीर रुळलेलं पाहिजे. त्याच्यानंतरच मी दिलेलं मैदानी चाचणी टास्क करा. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर माताचा प्रवेश कसा घ्यायचा हेही सांगतो. आणि विशेषतः वेटिंगला राहिलेल्या पोरांसाठी सांगतो. एका विद्यार्थ्याचा मला कॉल आला होता. तो मला बोलला, की "सर मी तिसऱ्यांदा वेटिंगला राहिलो." तर म्हणजे मग मागच्या वर्षी एस-आर-पी-एफला आणि जिल्हा पोलिसात दोन्ही होतो आणि यावर्षी म्हणे मी आपलं जिल्हा पोलिसला वेटिंगला आहे. मी त्याला म्हटलं, की "तुझ्यासारखा म्हणजे वेडा कोणी नाहीये." कारण का परवा 3 वेळेस जर का वेटिंगला माणूस राहत असेल तर तुम्ही म्हणता नशिबाचा भाग आहे का? छे, 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 छे! नशिबाचा काही भाग नाहीये. नशीब-बिशीब नावाचं काही गोष्ट नसतं. नशीब नावाची काही गोष्ट नसते. अरे आपली जागाच ओपनमध्ये आहे असं समजून तयारी करा. कास्टच्या नादी लागू नका. एन-टी-सी, एन-टी-डी पोरं आहे, एस-सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस सोडून बरं का. कारण त्यांचा कट ऑफ कमी जातो. एस-सी, एस-टी कुठल्याही कास्टचा असू द्या, ई-डब्ल्यू-एस सोडून. कारण त्यांचा कट ऑफ कमी जातो. पोरांनो तुम्ही टार्गेटच ओपनला करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल सर ओपनचा जी-आर चेंज झाला आहे. तर तो जी-आर संदर्भात मी व्हिडिओ आणणारच आहे. पण आपल्याला म्हणजे टार्गेट ओपन नाही झालं ना, डायरेक्ट टॉप करायचं अशा हिशोबाने आपल्याला अभ्यास करायचा. वेटिंगला राहतच नाही. तू 2-3 वेळेस वेटिंगला राहिला. तो पोरगा मला बोलला, की "सर 3 वेळेस वेटिंगला राहिलो." म्हणलं, "तू राहूच शकत नाही वेटिंगला जर का तू टार्गेट ओपनचं ठेवलं, टार्गेट डोक्यात टॉपचं ठेवलं." असं समजायचं की जिल्हा ओपनर मी झालो पाहिजे. जे वेटिंगला पोरं राहिले, जिल्हा ओपनर मी झालो पाहिजे. तेव्हा तू कुठं कास्टमध्ये अडकशील मग दादा. कारण तुझी मानसिकता तशी झाली आहे. तू वेटिंगला का राहिला? तू तुझ्या चुकावरती काम नाही केलं. त्याच्यामुळे तू वेटिंगला राहिलेला आहे. इतक्या वेळेस वेटिंगला राहतोय. चुकावरती काम करा आपल्या. चुकतं काय ते बघा. जे येतं तेच करू नका. चुकतं काय ते बघा आणि टॉप करण्याचा प्रयत्न करा. कुठलाही पेपर असू द्या 95-97 असा चालला पाहिजे मग वेटिंगला राहतो म्हटल्याच्या नंतर. असा चालू दे ना पेपर तू. नाही जिल्ह्यात टॉप मारला तर मला बघून घे. मला विचारून घे. फक्त टास्क जॉइन कर. मी सांगतो ते अभ्यास कर. चल वेटिंगला राहिला असू दे 40, 50, 55, 60 किती मार्क पडत असू दे. पहिली, दुसरी किती भरती असू दे. ठीक आहे. आता या टास्क कोर्समध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल पोरांनो, तर आता याच्यामध्ये प्रवेश कसा घ्यायचा आणि किती तारखेपर्यंत घ्यायचा हे मी तुम्हाला सांगतो. बघा याच्यामध्ये जर का तुम्हाला डेमो दाखवतो बरं का आता व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. याच्यामध्ये तुम्हाला जर का प्रवेश घ्यायचा असेल तर याची फीस किती आहे म्हणा तर रेग्युलर फीस याची दादा हो किती आहे माहिती आहे का 799 आहे. पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ना तर फक्त याची फीस आपण ₹499 ठेवली आहे. Google Pay, PhonePe किंवा Paytmला ₹499 या नंबरवरती मला पाठवून द्यायचे. स्क्रीनशॉट याच नंबरवरती मला WhatsAppला पाठवून द्यायचा. तुम्हाला लगेच तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल. जी काही बुक लिस्ट असेल ती बुक लिस्ट तुम्हाला देण्यात येईल. जी पुस्तक सूची असते ती तुम्हाला देण्यात येईल आणि तुम्हाला ग्रुपमध्ये सुद्धा ॲड करण्यात येईल आणि काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा परत देण्यात येतील. किती तारखेपर्यंत 24 तारखेला म्हणजे 24 तारखेच्या रात्री टास्क क्रमांक 1 मी देणार आहे. 25 पासून तुम्हाला तो टास्क चालू करायचा आहे. मग आता काही विद्यार्थी बोलतील की सर आमच्या हाती व्हिडिओ लेट लागला. म्हणजे काही पोरांना 27-28 किंवा जास्तीत जास्त 30 मे पर्यंत सुद्धा व्हिडिओ हाती लागू शकतोय हा. त्यांच्याकडून बघणं नाही झालं किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. तर ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतायत का? तर हो घेऊ शकतायत. त्याला काहीच अडचण नाहीये. काय म्हणतो मी तुम्हाला? तुम्ही प्रवेश घेऊ शकताय. तुम्हाला झालेले जे काही 2-4 टास्क असेल ते पाठवून देण्यात येतील आणि तुम्ही तिथून पुढे टास्क हे कंटिन्यू करून म्हणजे कंटिन्यू करू शकताय. 30 मे पर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ बघत असाल तर डायरेक्टली प्रवेश घेऊन टाका. पण 30 मेच्या नंतर जर का हा व्हिडिओ तुमच्या हाती लागत असाल तर आणि प्रवेश घ्यायचा असेल तुम्हाला तर मला कॉल करा आणि त्याच्यानंतर प्रवेश घ्या. मग मी तुम्हाला सांगू शकतोय की म्हणजे टास्क किती पुढे गेले, काय गेले ते. पण 30 मे पर्यंत बिंदास जर का व्हिडिओ लवकर हाती लागत असला तुमच्या 25-24 मेच्या तर लगेच प्रवेश घेऊन टाका. लगेच पुस्तक लिस्ट म्हणजे पुस्तक सूची देतो. लगेच ते पुस्तक वगैरे घेऊन टाकायचे. लगेच मी तुम्हाला काही सूचना देणार आहे. त्या सूचना सुद्धा तुम्ही बघून घ्यायच्या. म्हणजे लवकर व्हिडिओ हाती लागत असेल लवकर प्रवेश घ्या. जर उशिरा लागला तर लईत लई 30 मे पर्यंत बरोबर काय म्हणतो मी तुम्हाला 30 मे पर्यंत डायरेक्टली प्रवेश घेऊ शकताय तुम्ही. तुम्हाला झालेले टास्क पाठवून देण्यात येतील आणि जर का 30 मेच्या नंतर हाती लागत असेल व्हिडिओ तर परवा काय करायचं माहिती आहे का? तुम्हाला सांगतो मी तुम्हाला काय करायचं आहे ते मला कॉल करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. ठीक आहे. ही माहिती तुम्हाला समजली असेल आता. आता मी काय करतो, अरे माझ्या वाघांनो, तुम्हाला डेमो दाखवतो ना मी कशा पद्धतीने असणार आहे. चला डेमो बघूया आपण आता.
आता बघ रे, मास्टर प्लॅन टास्क डेमो. आता आपण डेमो बघत आहेत. बघ बाबा, आपण डेमो बघत आहे वागा. आता तुला सांगतो, पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीचा विचार करायला गेला तर पोलीस भरतीला 4च विषय आहे. कोणकोणते आहे? मराठी व्याकरण आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, त्याच्यानंतर परवा काय सामान्य ज्ञान, चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्यायचा आहे. आपल्याला हे 4 विषय आहे, बरोबर आहे. हे 4 विषय आहे, पर 90 मिनिटाचा पेपर असतो. म्हणजे 90 मिनिटाचा पेपर असतो, 100 मार्काचा असतो आणि तुमच्या आयुष्याचा खेळ असतो. अशा पद्धतीचं काहीतरी असते, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आता तुम्हाला सांगतो मी, आता आपल्याला 100 मार्काचा पेपर सोडायचा आणि 4 विषय याच्या पलीकडे आपल्याला काही नाही आहे, ठीक आहे. मग आता मी तुम्हाला टास्क देणार आहे. टास्क क्रमांक 1 आहे, डेमो तुम्हाला दाखवत आहे दादा हो. आता टास्क क्रमांक 1 आहे, दिवस पहिला आहे दादा हो. मी तुम्हाला अभ्यास देणार, मी तुम्हाला सांगणार पर गणिताचा अभ्यास. दिवस पहिला आहे, तुम्ही म्हणसाल मास्तर बॉस सांगा आम्हाला गणिताचा अभ्यास. 60 मानेने आम्ही आमचा अभ्यास पूर्ण करणार आहोत. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार टास्क क्रमांक काय, दिवस पहिला आहे, गणित विषय आहे. गणिताचं तुला काय करायचं रे? तर गणिताचं तुला संख्या आणि संख्याच्या प्रकार बघायचे. फक्त किती प्रकार आहे ते पाहिजे. 8 दिवस चालेल आपले हे प्रकरण. मग तुझ्या डोक्यामध्ये बत्ती जळाली असेल, मास्तर काय सांगितलं काय नाही सांगितलं मला काही समजलं नाही बाबा. सांगतो समजून, काळजी करू नको, मी त्यासाठीच बसलो येणार दादा. बघ तुला काय करायचं, पहिल्या दिवशी गणित हा विषय आहे, गणिताचा मी टास्क दिला. याच्यामध्ये मी तुला सांगणार संख्या आणि संख्यांचे प्रकार बघ. फक्त किती प्रकार आहे ते पहा. आता मग याच्यामध्ये प्रकार बघत असताना मग समसंख्या, विषम संख्या, अपरमेय संख्या, अपरमेय संख्या, मूळ संख्या, ह्या संख्या कशा ओळखल्या जातात आणि त्यांच्या व्याख्या तुला पहिल्या दिवशी बघायचं. याच्या पलीकडे काही करायचं नाही गणिताचं, बस एवढंच कर, झाला तुझा पहिल्या दिवशी गणिताचा टास्क. पण मग टास्क करत असताना अशा पद्धतीने करायचा की दादा हो, त्या आयुष्यातून कधी आपल्या विसरलं नाही पाहिजे. जसं की तुमच्या आयुष्यामध्ये एखादी मुलगी आली, ती मुलगी तुम्ही आयुष्यातून कधीच विसरत नाही. कितीही काही होऊ द्या, कितीही काही झालं तरी ती मुलगी तुम्ही विसरू शकत नाहीये. कितीही काही होऊ द्या, कितीही काही होऊ द्या, ती मुलगी विसरतात का? तुम्ही नाही विसरत. भले ती 2 दिवस 4 दिवस तुमच्या आयुष्यात येऊ द्या, तरी तुम्ही तिला विसरत नाही. मग त्याच पद्धतीने दादा हो, टास्क असा करायचा, मी दिलेला गणिताचा अभ्यास तुमचा पहिल्या दिवशीचा असा करा की तुमच्या आयुष्यातून ते कधी विसरलं नाही पाहिजे. आपल्या आयुष्याचा एक भाग म्हणून करायचं, स्वतःला शिक्षक बनायचं म्हणून करायचं. अशा पद्धतीने करायचं, ते विसरलं नाही पाहिजे आपल्या आयुष्यातून. मी काय सांगितलं पहिल्या दिवशी, एवढं सांगितलं ना. याच्या पलीकडे काय सांगितलं का? संख्या आणि संख्येच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्यांच्या व्याख्या, एवढंच बघायचं सांगितलं ना. ह्याच्या पलीकडे काय सांगितलं का? नाही ना रे. मग एवढंच कर, पण करत असताना असं कर की ते तुझ्या कधी डोक्यातून गेलं नाही पाहिजे. मग आता काही पोरं आपले कसे आहे, आता बघा मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. मूळ संख्या आहे, बरोबर आहे. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे? 25 आहे. मग तुला फास्ट सांगता आल्या पाहिजे. 2 3 5 7 11 13 17 23 29 31 32 41 43 44 45 56 57 61 71 73 73 89 89 97. मी काय म्हटलो काय नाही म्हटलो तुम्हाला समजलं असेल. 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे. परवा न दमता मी ते संख्या म्हटलो. आता बघा परवा, तुम्हाला असाच अभ्यास करायचा. परवा मग आता काय करायचं तुम्हाला? आता काही पोरं काय म्हणतील की सर आमच्या लक्षात राहत नाही. काय आमच्या लक्षात राहत नाही भाऊ? मास्तर किती वाचावं, काय वाचावं, लय वाचलं, लय अभ्यास केला, 2 वर्ष 4 वर्ष 6 वर्ष 10 वर्ष झाले, मास्तर लक्षात राहत नाही. मग लक्षात राहण्यासाठी तुम्हाला काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो. लक्षात राहण्यासाठी तुम्हाला काय करायचं दादा हो, तर मी तुम्हाला पहिल्या दिवशी काय सांगितलं रे की गणिताचं संख्या आणि संख्येच्या प्रकारामधील फक्त किती प्रकार आहे पहा, त्यांच्या व्याख्याने एवढंच बघायचं. मग बघत असताना अशा पद्धतीने बघा की ते तुमच्या आयुष्यातून कधी विसरलं नाही पाहिजे. मग आता तुमच्या लक्षात राहत नाही तर त्याच्यासाठी परवा विज्ञान सांगतंय, शास्त्र सांगतंय, मी स्वतः सांगत नाही की कुठलीही गोष्ट 21 वेळेस केली की ती आयुष्यातून माणूस कधीच विसरू शकत नाही. मग डायरेक्टली तुम्हाला 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहे? 25 आहे. 21 वेळेस म्हणा, त्यांच्या व्याख्या 21 वेळेस म्हणा. पहिल्या दिवशी गणिताचा एवढा टास्क आहे, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. अरे मी दिलं तेवढंच करायचं आहे, त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायचं नाही. मग तेवढंच करा ना, त्याच्या पलीकडे काही करू नका ना. मी सांगतो तेच करा. मग तुम्ही काय करायचं, डायरेक्ट 21 वेळेस ती गोष्ट करा, सगळं विसरसान. मी परवा काय म्हणतो तुम्हाला, सगळं विसरसान, पण 21 वेळेस केलेली गोष्ट कधी विसरू शकत नाही. झाला तुमचा पहिल्या दिवशीचा गणिताचा टास्क. आता त्याच्यानंतर तुम्हाला बुद्धिमत्तेचा टास्क देणार. पहिल्या दिवशीचा आहे बरं का सगळं गबाळे. आता बुद्धिमत्तेचं मी तुम्हाला सांगणार परवा वर्णमाला, हे जे काही चॅप्टर आहे तर वर्णमालेवरील 25 प्रश्न सोडवा. पहिला दिवस आहे. तुम्ही सांग की बाबा मास्तर बुद्धिमत्तेचा आम्ही फक्त वर्णमालेवरील 25 प्रश्न सोडवायचे का? याच्या पलीकडे आम्ही काही नाही सोडवायचं का? तर हो दादा, याच्या पलीकडे आपल्याला काही नाही सोडवायचं, फक्त वर्णमालेवरील 25 प्रश्न सोडवायचे. याच्या पलीकडे काही सोडायची गरज सुद्धा नाही. झाला पहिल्या दिवशीचा बुद्धिमत्तेचा टास्क तुमचा. त्याच्यानंतर पहिल्या दिवशीच मी मराठी व्याकरणाचा टास्क देणार आहे. दादा याच्यासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो. तुला सुद्धा माहिती असेल की पहिलं चॅप्टर आहे मराठी भाषेचा उगम व व्याकरण. दिवस पहिला आहे. याच्यामध्ये मराठी भाषेच्या उत्पत्ती विषय बघायचं. पहिल्या चॅप्टर मधील 3 मुद्दे अभ्यासाला देणार. मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघायची, भाषा, लिपी व स्वरूप बघायचं. हे 3 मुद्दे अभ्यासत असताना मग तुझ्या डोक्यामध्ये बत्ती जळाली असेल. आता तुला ही वाटत असेल की सर हे 3 मुद्दे मी 15 मिनिटात करून टाकल. तुला ही माहिती असेल, जे पोरं 2-4 वर्ष झाले अभ्यास करत असतील, वेटिंगला राहिलेले असतील, तर हे 3 मुद्दे पोरं तुम्ही लय झाले 15-20 मिनिटात करून टाकसाल, मलाही माहिती आहे. पण मी सांगितलं काय तुम्हाला की आपल्याला अशा पद्धतीने करायचं की ते आयुष्यातून कधी तुमच्या
तुमच्या विसरलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. अशा पद्धतीने करा की ते कधी विसरला नाही पाहिजे. असं करा की ते कधी तुमच्या ध्यानातून गेलं नाही पाहिजे. जशी एखादी मुलगी आपल्या आयुष्यात आली तर ती आयुष्यात आलेली मुलगी माणूस मरेपर्यंत विसरत नाही. जोपर्यंत तुझी लाकडं जळत नाही, म्हणजे तू मसनात जात नाही ना रे येड्या, तोपर्यंत तू ती विसरत नाही. आणि तू पण रे येडे, तुझ्या आयुष्यात एखादा पोरगा आला तर तू ती विसरत नाही, मरेपर्यंत विसरत नाही. तशा पद्धतीने आपल्याला हे 3 मुद्दे करायचे. प्रत्येक विषयाचा अभ्यास असंच म्हणून करायचा. मग काही जड डोक्याचे पोरं आहे आपल्याकडे, दादा हो त्यांच्या लक्षात राहत नाहीये, त्यांची चुकी नाहीये, काय करेन, जेनेटिक प्रॉब्लेम आहे. मग तुमच्यासाठी ही आपल्याकडे काय आहे रे, तुमच्यासाठी ही आपल्याकडे एक सोल्युशन आहे ना. शास्त्र सांगते, विज्ञान सांगते, हे 3च मुद्दे डायरेक्ट 21 वेळेस करा. एका विषयाला मी 1.5 तास वेळ द्यायचा सांगितलाय. हे 3च मुद्दे 21 वेळेस करा. दादा हो तुम्ही सगळं विसरसाल, पण 21 वेळेस केलेले मुद्दे कधीच विसरू शकणार नाही. झाला तुमचा पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचा टास्क संपला. एवढंच करायचं, पलीकडे काही करू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान हा विषय म्हणजे कसा आहे, खोंदा पाड निकला चिव्वा, पण तरी आपण करून घेणार ना भावा. आता काय करायचं तुला सांगतो. सामान्य ज्ञान विषय आहे, बरोबर. या विषयामध्ये मी तुम्हाला सांगणार पहिल्या दिवशी राज्य आणि राजधान्या, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघा. तुम्ही मला सांग की बाबा मास्तर आम्ही एवढंच बघायचं का, राज्य आणि राजधान्या आणि केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या, याच्या पलीकडे आम्ही काही नाही बघायचं का. सो याच्या पलीकडे तुम्हाला काही बघायचं नाही, एवढंच बघायचं. पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की परवा आयुष्यात कधी तुमच्या विसरलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला बघायचंय की ते कधीच विसरलं नाही पाहिजे. जेवढं सांगतो तेवढंच करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला की दादा हो आता एखाद्या पोराच्या ध्यानात राहत नसेल, जड बुद्धीचा असेल, जेनेटिक प्रॉब्लेम असेल, लई दिवस झाले अभ्यास करत असेल. उदाहरण देऊन सांगतो की मुंबईची राजधानी काय, सॉरी महाराष्ट्राची राजधानी काय आहे, मुंबई आहे. मग त्याच्या ध्यानात राहत नसेल तर मग डायरेक्ट येण्यासारखे 21 वेळेस म्हण ना की महाराष्ट्राची राजधानी मुंबई, महाराष्ट्राची राजधानी मुंबई. 21 वेळेस म्हणायचं. कुठलीही गोष्ट 21 वेळेस करा. मी दिलेला टास्क 21 वेळेस करायचा. जर लक्षात नसेल राहत, पहिली गोष्ट समजून घेता येत असेल तर अतिउत्तम आहे, लय भारी आहे. नसेल येत तर डायरेक्ट 21 वेळेस कर, ते पण लय भारी आहे. पण टेन्शन घ्यायचं काम आहे का, नाहीये. मी सांगतो ते करायचं आहे, त्याच्या पलीकडे काही करू नका. दादा हो आता लय लोकांवर विश्वास केला, एकदा माझ्यावरती करून बघा. मी सांगतो ते करा. लेखी 90+ करून देतो. कुठलाही पॅटर्न येऊ द्या, कसाही पॅटर्न येऊ द्या, काहीही असू द्या रे, काहीही होऊ द्या. पोलीस भरती तुला पोलीस बनवल्याशिवाय मी शांत राहणार नाही. तुझी लेखी मी करून देतो. मी सांगतो ते कर. लय लोकांवर विश्वास केला, एकदा माझ्यावरती करून बघ. ठीक आहे. अति महत्वाचं अति महत्वाचं पहिल्या दिवसाचा टास्क आहे. 2016 पासून ते आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडून करून घेतो. याच्यामध्ये मी तुला सांगणार पहिल्या दिवशी की 2016च्या चुकून 18च्या झाल्या बरं का त्या 2016च्या 4 प्रश्नपत्रिका रोजच्या वाचायला देतो. त्यातील जीके आणि मराठी व्याकरण वाचायला सांगतो. गणित बुद्धिमत्ता तुम्हाला सोडायचं सांगत नाही, कारण गणित बुद्धिमत्ता सोडायला गेला तर एक विषय शिकायला, म्हणजे एक प्रश्नपत्रिका सोडायला तुम्हाला किती तास लागेल रे, तर एक प्रश्नपत्रिका सोडायला तुम्हाला 1.5 तास वेळ लागेल. त्याच्यामुळे पोरा हो काय म्हणतो मी तुम्हाला, फक्त जीके आणि मराठी व्याकरण तुम्हाला इथे मी वाचायचं सांगत असतो. 2016 पासून करून घेतो. पोरा हो एक गोष्ट लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या दिवसाचा टास्क असणार आहे. असा 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, असे 120 दिवस टास्क देणार. 120 दिवसामध्ये येड्यातला येडा, गद्यातला गधा पोरगा 90+ मार्क घेऊ शकतोय, कारण स्ट्रॅटर्जी तशी आहे. फक्त मी सांगतो ते करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. मी सांगन ते करायचं, मी सांगन तेच करायचं, त्याच्या पलीकडे काहीच करायचं नाही. स्वतःचा अनुभव नाही, स्वतःचं डोकं नाही, स्वतः बोंबलत नाही. पोरांच्या प्रतिक्रिया टेलिग्राम चॅनलवरती बघा. दादा हो लय फीस भरली आतापर्यंत लोकांकडे, आयुष्यातले 4 महिने मला द्या. 4 महिन्याची फीस फक्त 499 ठेवली आहे, जास्त ठेवलेली नाही आहे. तुमच्यासाठी आहे, सर्व काही तुमच्यासाठी आहे. तुमची लेखी नसल बनत तर मी सांगतो ते करा. आणि वेटिंगला राहिलेल्या पोरांसाठी सांगतो, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, कितीदाही वेटिंगला राहिला असू दे, मी तुला सांगतो त्या पद्धतीने अभ्यास कर. येणाऱ्या भरतीमध्ये चॅलेंज देऊन सांगतो, जर का टॉप मारलं नाही तर आपलं नाव बदलून ठेव. फक्त बारीक बारीक गोष्टी करत चल, मी सांगतो ते करत चल, टास्क कंप्लीट करत चल. येणाऱ्या भरतीमध्ये तू टॉप मारणार म्हणजे मारणार. वेटिंगला कसा राहतो मी बघतो रे तुला. काय तुझ्या आयुष्यातले नशीब गिशीब नावाची काय गोष्ट नसते, त्यासाठी तुला मेहनत घ्यावी लागते. नशीब काय, तो हा अभ्यासच कमी आहे. नशीब कुठं आहे, तू वेटिंगला राहतो म्हणल्यावर तो अभ्यासच नाही. 2 पावलं तुला धक्काच लागणार नाही. तर धक्का द्यायचं काम मी करतो. ताण घेऊ नको, डायरेक्ट ओपनची जागा मारशील. फक्त मी सांगतो ते कर, डायरेक्ट जिल्ह्यात टॉप मारशील. ठीक आहे. आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे, परत एकदा सांगतो. 4 महिन्याची फीस फक्त 499 ठेवली आहे. रेग्युलर फीस 799 आहे. पण हा व्हिडिओ बघत असाल तर 499 रुपये फीस आहे. परवा आवर्जून सांगाल 25 मेच्या आत व्हिडिओ बघत असाल तर लगेच प्रवेश घेऊन टाका, कारण 24 मेला मी तुम्हाला टास्क क्रमांक 1 रात्री देणार आहे, तो तुम्हाला 25 मेला करायचा आहे. आणि जर का व्हिडिओ लेट हाती लागत असेल तर जास्तीत जास्त 30 मेपर्यंत तुम्ही या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकताय. तिथून पुढे प्रवेश घ्यायचा असेल तर मला कॉल करा आणि त्याच्यानंतर प्रवेश घ्या.
30 मे पर्यंत तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ हाती लागत असला 25, 26, 27, 28, 29, 30 मेला तर डायरेक्टली प्रवेश घेऊन टाका. व्हिडिओ बघितला, सूचना समजल्या, सगळं काय प्रवेश घ्यायचा, मला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा, पेमेंट करून लगेच स्क्रीनशॉट पाठवायचा, ग्रुपमध्ये ॲड करतो, पुस्तक सूची देतो, सगळ्या सूचना अजून देतो. तुम्हाला याच्यामध्ये काय काय भेटू राहिलं दादा हो, रोज एक 100 मार्काची प्रश्नपत्रिका देतोय. काय रोज एक प्रश्नपत्रिका 100 मार्काची देणार आहे. मैदानी चाचणी टास्क देणार आहे. त्याच्यानंतर बरोबर लेखीचा टास्क तुम्हाला तर मी आवर्जून देणार आहे आणि त्याच्यासाठीच आपला हा सगळं काही चालू आहे. ठीक आहे. आता ही सगळी माहिती तुम्हाला समजली असेल. दादा हो येतो रे. काही अडी-अडचण असेल तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटमध्ये सांगा किंवा डायरेक्टली WhatsAppला मेसेज करा. कमेंट करू नका कारण बघितल्या जात नाही. WhatsAppला मेसेज करा. नवीन असाल तर नाव आणि जिल्हा सांगा. पोलीस भरती संदर्भात अडी-अडचण असेल तर नक्की मला इथे मेसेज करा. आता झाला असेल, खचून गेला असेल, वेटिंगला राहिला असेल, कायदा आहे तुझ्या आयुष्यात, काय काय झालं, ग्राउंड क्वालिफाय नसेल झाला, 50-55 मार्क पडत असेल, भरपूर प्रयत्न केले, काय तुझ्या आयुष्यात जे झालं, तुला डिप्रेशन आला असं सगळं काही मी तुला सांगतो. कॉल कर. परवा मजबूत राहा, मजबूत बना. नादी लागू नका पोरीपारींच्या. पोरांना सांगतोय आणि पोरींनाही सांगतोय, पोरांच्या नादी लागू नका. कारण तुम्ही पोरांना बरबाद करता, पोरं बिचारे तुम्हाला बरबाद करत नाही. हे मला आवर्जून मला माहिती आहे आणि सगळ्या पोरांनाही माहिती आहे. ठीक आहे बरोबर. तर धन्यवाद हा व्हिडिओ काळजीपूर्वकाने कंटिन्यू बघितल्याबद्दल. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. येतो रे दादा हो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.